हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इकडे बघू शकतात आहो जेवण करत आहे. खूप गडबडीमध्ये जेवण करत आहेत कारण की आम्हाला कुठं जायचंय हो? देऊळ बंद बघायला, आम्हाला पिक्चर बघायला जायचं आहे. तर सगळेच जे पण स्वामी भक्त असतील ना त्यांनी तर सर्वांनीच बघितलं असेल. आणि असं कुठलाच व्यक्ती मला नाही वाटत की जे स्वामी भक्त आहेत होय ते हा पिक्चर पाहणार नाहीत म्हणून. बरोबर आहे का? तर इतकं फास्ट जेवण करत आहेत ना. काय टायमिंग आहे मूवीचा? 2 वाजून 25 मिनिट आहे. आणि आता सध्याला 2 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. त्यामुळे एवढी गडबड चालू. 15 मिनिट झाले ना. तर 2 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. चला इकडे आम्ही सर्वजण रेडी तर आहोत. आता तुम्हाला दाखवणार आहेत आम्ही प्युअर टॉकीज आमच्या लातूरचं. आणि त्याचसोबत मूवी पण तुमच्याशी आम्ही थोडीफार शेअर करणार. पण आवाज वगैरे तर नाही दाखवू शकत, पण म्यूट करून तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर आज आम्ही जात आहोत मोटरसायकलवर. चौघे पण जागा पुरत नव्हती, पण तसंच ऍडजस्ट करून चौघेही बसलो होतो आणि निघालो आहोत आता आम्ही मोटरसायकलवर. खूप एक्साइटेड आहे देऊळ बंद बघण्यासाठी, कारण स्वामी भक्त आहे. आपण स्वामी भक्त आहेत ना, त्यामुळे देऊळ बंद पिक्चर बघावं असंच खूप दिवस झालं इच्छा होती. असंही काम काय नाही. इकडे म्हणून तर हे आहे आमच्या लातूरचं PVR टॉकीज. कोणाकोणाला माहिती आहे नक्कीच सांगा. फर्स्ट टाइम मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत आहे. आणि लातूरमधलं सगळ्यात भारी जर म्हणलं ना टॉकीज कोणतं, तर PVR टॉकीजच आहे. सगळ्यात भारी आहे. आम्ही तर कुठलाही मूवी असू द्या आम्ही इकडेच येतो. आणि खरं सांगायचं झालं ना, आम्ही मूवी कोणता बघतो जे लेकरांना आपल्या मुलांना बघण्यासारखे असतात मूवी. तर तसेच आम्ही ज्यावेळेस तसे काही मूवी रिलीज होतील ना तर आम्ही नक्कीच येतो. आणि आज मी इकडे आहोंना बघून हसत होते की जेवढे सिरियस का बघत आहे, थोडा हसा म्हणून. तर मुलांना पण खरंच दाखवायला पाहिजे मूवी. असं नाही आहे की मुलांना नाही दाखवायला पाहिजे, पण त्यातून आपण काहीतरी शिकण्यासारखं जर असेल ना नक्कीच मुलांना आपण मूवी दाखवल्या पाहिजे. खूप अशा छान मूवी आहेत. शिवाजी महाराज म्हणून पण मूवी होती, रितेश देशमुख सरांची मूवी, तर तीही मुलांना बघण्यासारखी आहे. आणि आता श्री स्वामी समर्थ महाराजांची एक मूवी आलेली आहे देऊळ बंद, तेही खूप छान आहे. तर इकडं मध्ये आलेलो आहोत आम्ही आता सध्याला आणि मूवी बघण्यासाठी आम्ही इकडे. आणि सीट पण आम्हाला एवढी छान भेटली होती ना यावेळेस, एकदम पाठीमागलची सीट. आणि एवढं छान तिथून दिसत होतं ना, खूपच छान. यावेळेसच आम्हाला एवढी छान सीट मिळालेली आहे, नाही तर थोडंसं पुढेच भेटते. पण रविवार असून सुद्धा आम्हाला आज छान सीट मिळाली. तर इकडे मूवीची स्टार्टिंग सुरू झालेली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर माझा एक तुम्हाला अनुभव सांगायचा आहे. ज्यावेळेस स्वामींची एंट्री होती ना त्यावेळेस अक्षरशः माझ्या अंगाला काटे आले होते. आणि असं वाटत होतं की साक्षात स्वामी माझ्यासमोर आलेले आहेत. यात मी आवाज तुम्हाला नाही दाखवू शकत मूवीचा, कारण की कॉपीराईट येतं, कॉपीराईट क्लेम येतं. त्यामुळे तुम्हाला मी थोड्याफार क्लिप घेतलेला दाखवणार आहे. पण खरंच माझा एक अनुभव सांगणार आहे तुम्हाला की माझ्या अंगावर पण असे इतके शहारे आले होते आणि डोळ्यामध्ये पाणी पण आलं. असं वाटत होतं की ती मूवी होती, पण मला असं वाटत होतं की साक्षात स्वामी माझ्यासमोर आलेले आहेत. आणि नक्की तुम्हीही ही मूवी बघायला जावा, कारण की खूप छान आहे. मूवीमध्ये शिकण्यासारखं आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर इकडे इंटरव्हल झालं होतं, म्हणजे मध्यंतरी सर्वजण मग चालले होते. आहो पण गेले आता मुलांसाठी काही ना काही आणण्यासाठी. पॉपकॉर्न खायचं असतं मुलांना, इकडे आणले आहेत. गोलूचं चालू आहे बघा पॉपकॉर्न खायचं. मग प्यायला पण इकडे आणलं होतं त्यांनी, आणि पॉपकॉर्न पण मुलांसाठी आणलेलं होतं. तर मस्त एन्जॉय चालू होतं. आमच्या गोलूचं पिक्चर बघण्यापेक्षा जास्त एन्जॉय त्याचा काय असतो माहिती आहे का? ज्या वेळेस आम्ही टॉकीजला येतो ना पिक्चर बघायला, त्यावेळेस त्याची मज्जा हेच असते की त्याला पॉपकॉर्न खायचं असतं किंवा मग काहीतरी छान, त्याची मज्जा एक वेगळीच असते. आणि आमचं पण चालूच होतं इकडे, माझं पण चालू होतं पॉपकॉर्न वगैरे खायचं. छान वाटतं. कसं आहे माहिती आहे का, कधीतरी आपण
असं मुलांसोबत टाईम स्पेंड केला पाहिजे. मुलं, आपले हजबंड वाईफ, आपण सर्व परिवार जाऊन खरंच मूवी बघितली पाहिजे. तेही त्या मूवीमधून काहीतरी मुलांनीही शिकलं पाहिजे आणि आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. अशीच मूवी मुलांना दाखवायची, कारण की काहीतरी आपल्या मुलांना त्यातून ज्ञान मिळालं पाहिजे असं आहे. तर मूवी खरंच खूप छान होती आणि संपली आहे इकडे मूवी. तर आम्ही सर्वजणांची म्हणजे जाण्याची वाट बघत होतो, कारण की एवढी गर्दी आहे. एकदम जर सर्वजण जायचं म्हणलं ना तर खूप अवघड होऊन जातं. म्हणून हळूहळू सर्वजण जात होते आणि एवढी सुंदर मूवी आहे ना, काय सांगू मी. आणि विषय तर एवढा भारी घेतलेला आहे या मूवीमध्ये. शेतकरी लोकांचा विषय आहे. जे शेतकरी लोकांची व्यथा आहे ना ती या मूवीमध्ये मांडलेली आहे आणि खूप छान पद्धतीने मांडलेली आहे खरंच सांगायचं झालं तर. आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येण्यासारखी पिक्चर बघून आला movie तर आहे. आहोंना रिएक्शन विचारणार आहे मी, कसा वाटला मूवी आजचा पिक्चर देऊळ खरं बंद? सांगायचं म्हणजे पिक्चर खरंच अप्रतिम आहे. स्वामी खरंच बघण्यासारखा. देऊळ स्वामी बंद. समजा देऊळ बंद 2 खरंच तुम्ही सगळ्यांनी जावा आणि थिएटरला पिक्चर बघा, आवर्जून बघा. खरंच देऊळ बंद म्हणजे ह्या 2 मध्ये एवढंच दाखवलं की शेतकऱ्यांच्या आता सध्याला व्यथा आणि आत्महत्या जे करून घेत आहेत ना ते ते करायचंच नाहीये, तर काहीच आत्महत्या गरज नाहीये. करायचं नाहीये असं आहे. मित्रांनो, कितीही संकट आलं ना, मरण्याचा हा एक हा पर्याय नाहीये, खरंच असं आहे. नाहीये. मरण हा पर्याय नसतो असं आहे. तर त्या पिक्चर मधून जर आपण काही शिकायचं म्हणलं तर खरंच खूप काही. असा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कर्म चांगलं करा. कर्म ज्याची चांगली असेल ना त्याला नक्की देवाची देणगी तुम्हाला नक्कीच भेटणार, हे मनातून सांगतोय मी तुम्हाला. जसं मला भेटलंय, माझ्या मिसेसला भेटलंय. खरंच आम्ही स्वामीचं मनापासून आम्ही थँक्यू सो मच म्हणतो की स्वामीने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. आम्ही आज खूप खुश आहोत, मनातून खुश आहोत आम्ही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.